लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मतदारांचा सन्मान आणि स्वाभिमानासाठी एकजुटीनं मतदान करा। आमदार निलंगेकर। महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संभाजीराव निलंगेकर यांचं मतदारांना भावनिक आव्हान। सलग 10 वर्ष अथक मेहनत घेऊन मतदारसंघात विकासाची गंगा वाहती केली आहे। मतदारसंघातील प्रत्येक नागरिक सन्मान व स्वाभिमानानं जगावा असं काम केलंय, परंतु या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी विचारधारा मतदारसंघात कार्यरत असून आपला स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी एकजुटीनं महायुतीला मतदान करा असं आव्हान माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलंय। आमदार निलंगेकर यांनी शुक्रवारी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान देवणी तालुक्यातील ममदापूर, चव्हाण हिप्परगा, धोतरवाडी, आरसनाळ, कुमदार, होनाळी, सावरगाव, वागदरी, विजयनगर, गौडगाव, इंद्राळ, आंबेगाव, येनगेवाडी, टाकळी, बोंबडी खुर्द, जवळगाव, हिसामनगर व हेळम येथे बैठका घेतल्या। त्याचप्रमाणे चव्हाण हिप्परगाव व जवळगाव येथे सभा संपन्न झाल्या। यावेळी ठिकठिकाणी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की विकास प्रक्रियेमुळे मतदारसंघातील एकही नागरिक लाभापासून वंचित राहिला नाही। विविध लोककल्याणकारी योजना प्रत्येकाला मिळत असून त्यामुळे सकारात्मक बदल घडतात। महायुतीच्या वचननाम्यात विधायक घोषणा करण्यात आल्या असे ते म्हणाले। निलंगा मतदारसंघातील जनतेनं भरभरून आशीर्वाद दिल्यानं विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही। भविष्यातही मतदारसंघांसाठी पैसा कमी पडणार नाही। ही निवडणूक एक उमेदवारासाठी किंवा पक्षासाठी नाही, तर मतदारसंघ राज्यासाठी महत्त्वाची आहे, भविष्यातील प्रगतीसाठीही महत्त्वाची आहे। मतदारसंघाला रसातळाला घेऊन जाणाऱ्या अपप्रवृत्तीपासून सावध राहा असं आव्हानही त्यांनी यावेळी केलंय। पुढे आमदार निलंगेकर यांनी सांगितलं की तुमचं मत महिला सन्मान, शेतकरी हित, युवक कल्याण आणि वृद्धांना आधार, आरोग्य सुविधा, शिक्षण यासाठी महत्त्वाचं आहे। सरकारनं वृद्धांना मिळणारा लाभ 1,500 वरून 2100 करण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पिकांना वाढीव हमीभाव असे निर्णय सरकार घेत आहे। त्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे। येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आणि महायुतीला विजयी करा असं आव्हानही आमदार निलंगेकर यांनी केलंय। या बैठकांना भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, माजी सभापती गोविंद चिलकुरे, देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील, माजी सभापती शंकर पाटील तळेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अटल धनुरे, प्रशांत पाटील, दवण हिप्परगेकर, माजी सभापती सत्यवान कांबळे, बालाजीराव बिराजदार, माजी जीप सदस्य प्रशांत पाटील, सरपंच राज गुणाले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील, निलंगा युवा सेना तालुका प्रमुख प्रभात पाटील, सरपंच दिलीप भंडे, कल्याण हुपळे, श्यामसुंदर भंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।